नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोटकर पाटील. आज मी माझ्या सोयाबीनच्या शेतात आलेलो आहो आणि सोयाबीनची व्हेरायटी आहे किशोर अंकुरची. आणि हा माझा अंकुर किशोरचा 3 एकराचा प्लॉट आहे आणि 3 एकराचा हुतुतूचा प्लॉट आहे बुस्टर कंपनीचे. असा अर्धा 3 एकर बुस्टरचा आहे आणि अर्धा किशोर अंकुरचा आहे. आता मी फवारणी घेण्याचं कारण, मी पहिले शेतात येत असतो की आपल्या सोयाबीनवर कोणता रोग आहे, काय आहे हे बघत असतो, फुलधारणा किती आहे, काय आहे हे सर्व बघत असतो. हे याची पाहणी केल्याशिवाय मी फवारणी घेत नाही मित्रांनो. आणि मी काल ह्या सोयाबीनची पाहणी केली तर हे असे पानं कातरलेले मला दिसले. तर त्यामुळे मग मी विचार केला का औषध कोणते मारावं. तर त्या अगोदर मी अल्लिका मारली होती यावर. तर मग मी निर्णय घेतला का आपल्याला यावर बॅराझाईड मारावं लागेल, कारण इमेमॅक्टिननी काही अळी कंट्रोल होणार नाही. तर मी बॅराझाईड आणले आणि बॅराझाईडचा डोस आहे 30 ml. अदामाचे आहे बॅराडाईड आणि चांगले औषध आहे. मी नेहमी बॅराझाईड वापरत असतो. आणि मला काही प्रमाणात हे अशी पांढरी माशी दिसली मित्रांनो, बघा उडून गेली. हे मागे पानाच्या मागे अशी व्हाईट फ्लाय दिसले. हे व्हाईट फ्लाय आहे बघा मित्रांनो, असे व्हाईट फ्लाय दिसले. त्यामुळे मी निर्णय घेतला का समोर पाऊस येणार आहे 14, 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेला चांगला मुसळधार, आणि त्यावेळेस काही आपण फवारणी मारू शकणार नाही. त्यामुळे मी निर्णय घेतला मित्रांनो की आपण यावर SLR 525 मारले पाहिजे. आणि खूप सुंदर औषध आहे ते. आणि त्याचे SLR 525 चे खूप चांगले रिझल्ट आहे की आपल्या याच्यावर पांढरी माशी येणारच नाही आणि कंट्रोल होऊन जाईल त्या औषधाने. 25 ते 30 दिवस हा अटॅक होणार नाही. आणि माझे सोयाबीन आता बघा मित्रांनो चांगले फुलावर सुटलेले आहे. बघा चांगली फुलधारणा झालेली आहे. आणि फुलधारणा तर झाली आहे तरी पण मी टाबोली हे औषध घेतलेले आहे, कारण त्या टाबोलीचा असा फायदा आहे का असे शेंगा अशा जवळजवळ येतात, गुच्छे निर्माण होतात. आणि एक फायदा आहे का पाऊस जर जोराचा आला ना, हवा आली तर आपलं सोयाबीनचं पीक झोपत नाही. हे जे त्याचं खोड आहे हे खालून जाडं बनते. आता हे बारीक आहे पण हे याची जाडी निर्माण होते त्यामुळे. आणि बोरान सुद्धा घेतलेला आहे मित्रांनो, का बोरानचा ह्या फायदा होते का आपल्या फुलाची, हे जे फुलं निघालेले आहे याची गळ होत नाही. आणि 05234 घेतलेले आहे. 05234चा तोच फायदा आहे, झाडाला शक्ती मिळते. आणि याला सुपर फॉस्फेट दिला आहे, त्यामुळे मी वरखात 05234 घेतला आहे. आणि 05234 ची सोयाबीनला आवश्यकताच असते. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 05234 आपल्या शेतामध्ये घ्यावे. आणि फुल सुद्धा गळ होत नाही बोरान आणि 05234 नी. आणि हे जे झाडाचं खोड आहे हे चांगलं मजबूत बनते. आणि माझ्या सोयाबीनची हाईट ही जवळपास एवढी झालेली आहे मित्रांनो. तर याच्यावरती वाढू नये त्याकरता टाबोली घेतलाय, कारण वाढ थांबवते आणि भरघोस असं उत्पन्न होते टाबोलीमुळे. जवळपास माझ्या यावर्षी सोयाबीनला 15 क्विंटलचा, निसर्गाने साथ जर दिला तर 15 क्विंटलचा ऍव्हरेज आहे. कारण हे माझं वळणसार शेत आहे, काहीची जमीन आहे, शेणखत टाकलेला आहे आणि बिवड आहे 2 वर्षाचा कपाशीचा. त्यामुळे मी 15 क्विंटलची आशा करत आहो मित्रांनो. आणि माझी माहिती हे, मी स्वतः शेतकरी आहो म्हणून मी तुम्हाला ही सर्व माहिती देत आहो मित्रांनो. आणि मला सर्व गोष्टीचा अनुभव आहे 30 ते 35 वर्षापासून. अगोदर तर मी सोयाबीन पेरत होतो, पेरणी केली त्यावेळेस मनमोहन सिंग होते पंतप्रधान, त्यावेळेस सोयाबीनच्या बॅगा फुकट दिलेल्या होत्या शेतकऱ्यांना. त्यावेळेस पासून मी सोयाबीन पेरत आहो मित्रांनो. अगोदर अगोदर तर काळं सोयाबीन आलं होतं ते पेरलं होतं, पण त्याच्या शेंगा फुटून जायच्या. नंतर मग 335 हे व्हेरायटीचा वाटप झाला. मनमोहन सिंगच्या काळात पंतप्रधान होते तर 2-2 बॅग एका एका शेतकऱ्याला दिल्या. त्यावेळेस आम्ही फवारणी वगैरे काहीच नव्हतं. त्यावेळेस नैसर्गिक वातावरण चांगलं होतं. पण आता नैसर्गिक वातावरण सर्व बिघडून गेलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे. आणि आता समोर पाऊस येणार आहे 15, 16, 17, 18, 19, 20. पाऊस कमीत कमी 8 ते 15 दिवस राहणार आहे मित्रांनो. आणि त्या पावसाचा प्रकोप असा होईल की पांढरी माशीचा अटॅक येईल आणि व्हायरस येईल. आणि आपण नवीन नवीन व्हेरायट्या लावलेल्या आहे, पण गाफल राहू नका. आपल्या शेतामध्ये दुसरी फवारणी करून घ्या. बॅराझाईड 30 ml चांगल्या प्रकारचं आपल्याला जे परवडेल ते बुरशीनाशक घ्या. आणि फंगीसाईड चांगलं घ्या. आणि बोरॉन घ्या. आणि टाबोली मारा. हे सर्व औषध मारा. SLR 525 मारा. अशी 4-5 औषधाची आवश्यकता आहे. आणि ही गोंगलगाय आहे मित्रांनो. ही गोंगलगाय फार असं नुकसान करते मित्रांनो, फुलं खाऊन राहिली मित्रांनो. हे अशी गोंगलगाय जी आहे आपल्या जर शेतामध्ये असेल तर आपण ताबडतोब फवारणी करावी, निरीक्षण करून घ्यावी. हे बघा, मग हे गोंगलगाय जे आहे तर फुल खाऊन राहिली बघा मित्रांनो. बघा, तुम्हाला वाटत असेल गोंगलगाय, त्यासाठी सुद्धा फवारणी बॅराझाईडने मरून जातात. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक जरूर करावे मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ समोर सरकून नका देत जाऊ मित्रांनो. मला संपूर्ण शेतीचं ज्ञान आहे आणि
मी निसर्गावर आधारित आणि जे पारंपरिक पद्धत आहे आपली त्या पद्धतीने शेती करतो. आता माझी दुसरी फवारणी आहे आणि आता यानंतर मी तिसरी फवारणी घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा मी कोरायझन घेणार आहोत आणि 13-045 हे घेणार आहोत. त्या आपल्या शेंगा चांगल्या भरल्या पाहिजेत. कारण सुरुवातीपासून लक्ष द्यावं लागते. ज्यावेळेस आपल्याला खोडमाशी, चक्रीभुंगाकडे लक्ष द्यावं लागते. त्यानंतर ही पानं कातरणारी अळी, पांढरी माशी याचा अटॅक होऊ नये, व्हायरस येऊ नये त्यासाठी सुद्धा फार विचार करून औषधं मारावं लागतात मित्रांनो. आणि फुलं धारणा झाल्यानंतर आपलं जेव्हा शेंगामध्ये रूपांतर होते ते सुद्धा पाहणी करावं लागते मित्रांनो. आणि त्यामुळेच मी कोऱ्याजन याच्या समोरची कोऱ्याजन 13-045 ही फवारणी घेणार आहे मित्रांनो. माझा जर व्हिडिओ आपल्याला खरंच आवडला असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो. जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय पांडुरंगा, जय गजानना, जय श्री स्वामी समर्थ, जय जवान, जय किसान.